नमस्कार विद्यार्थी मित्र. भौमितिक रचना या प्रकरणाची आपली ही जी उजळणीचा जो पाठ आहे हा तिसरा पाठ आहे आणि या तिसऱ्या पाठामध्ये आपण वर्तुळाला स्पर्शिका काढणे हा जो काही भाग आहे त्या भागाची आपण उजळणी करणार आहोत. हाही प्रश्न साधारणपणे 3 मार्काला किंवा 2 मार्काला येईल. आता यामध्ये ज्या काही स्पर्शिका आहेत त्या वर्तुळावरील बिंदूतून त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचं आहे बिंदूतून स्पर्शिका काढणे असा भाग आहे. वर्तुळावरच्या बिंदूतून स्पर्शिका काढायची, वर्तुळाच्या बाहेरून स्पर्शिका काढायची. आता वर्तुळावरील स्पर्शिका करताना एकदा केंद्राचा वापर करून कशी काढायची आणि नंतर केंद्राचा वापर न करता कशी काढायची याचा आपण अभ्यास करणार आहोत. या आधीच्या उजळणीच्या पाठाला आपल्याला माहिती आहे की 2 त्रिकोण समरूप काढले आपण. तिथं समरूपतेच्या पहिल्या प्रकरणाचा आपण आधार घेतला. 2 त्रिकोण समरूप आहे म्हटल्यानंतर त्यांच्या बाजू प्रमाणात असणार तिथलं पहिलं शेवटचं तो भाग पहिल्या. तसंच याही वर्षी शिकलेलं जे काही तिसरं प्रकरण आहे वर्तुळ, त्याच वर्तुळ या प्रकरणाचा आणि या भौमितिक रचना या प्रकरणाचा कुठेतरी सहसंबंध आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरू नये. तिथले शिकलेले काही गुणधर्म अर्थात ते 9वीतले असतील किंवा यंदा शिकलेले 10वीतले असतील या दोन्ही गुणधर्मांचा आधार आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. रचना उजळणीच्या पहिल्या भागामध्ये आपण काय शिकलोय? लंबदुभाजक काढणं, बरोबर आहे. कोन दुभाजक काढणं, दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणं. अर्थात त्याचाच आधार आपल्याला या तिन्ही रचनांच्या मध्ये घ्यायचा आहे. ठीक आहे. मग आता स्पर्शिका काढणं. स्पर्शिका वर्तुळ म्हटले की आपल्याला माहिती आहे की एका वर्तुळ केंद्रापासून एका विशिष्ट बिंदूपासून वर्तुळ केंद्राचा वापर करून केंद्राचा वापर न करता कशी स्पर्शिका काढायची हे आता आपण बघतोय. स्पर्शिका म्हणजे काय ही इथं 9वी मध्ये शिकलाय, बरोबर. 10वी मध्ये सुद्धा शिकलाय. एका विशिष्ट बिंदूपासून समान अंतरावर असणारा बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ. तो बिंदूंचा मार्ग बिंदुपथ म्हणजे वर्तुळ. त्या वर्तुळाच्या परिघावर जे असंख्य बिंदू असणार आहेत, अनंत बिंदू असणार आहेत, ते त्या समान अंतरावर असणार आहेत एका विशिष्ट बिंदूपासून, त्यालाच आपण बरोबर त्रिज्या म्हणतोय. तर या वर्तुळावर जे काही अनंत बिंदू असणार आहेत त्या प्रत्येक बिंदूपासून वर्तुळाला कितीही स्पर्शिका काढता येतील, काय एकच स्पर्शिका काढता येते हेही आपल्याला माहिती आहे. वर्तुळावरच्या एका बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येते, बरोबर आहे. ती स्पर्शिका आणि त्रिज्या याच्यामध्ये किती मापाचा कोन असतो? 90 अंश मापाचा कोन असतो. हेही आपण शिकलाय आणि त्याचाच वापर इथं आपण करणार आहे. वर्तुळाच्या एका बिंदूतून वर्तुळाला एक स्पर्शिका काढता येते, बरोबर. आणि स्पर्शिका आणि त्रिज्या दोन्ही परस्परांना लंब असतात या गुणधर्माचा आधार आपण इथं घेतोय. या शिकलाय आधी, फक्त इथं आपण उजळणी करतोय. एक प्रश्न इथं लिहिलाय सर्वप्रथम फळ्यावर. काय लिहिलाय हो प्रश्न? पी केंद्र असलेले एक वर्तुळ घ्यायचं आहे. त्या वर्तुळामध्ये त्या वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी असावी आणि वर्तुळावर यम बिंदूतून स्पर्शिका काढा. इथं मी तुम्हाला काही आयडिया देणार आहे. काय आयडिया देणार आहे की बऱ्याच वेळेला तुमच्या पेपरवर अशा या पुसट रेषा असतात, बरोबर. या अशा पुसट रेषा असतात प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा वहीमध्ये सुद्धा. मग माझं सांगणं असं आहे, मी नेहमी सांगतोय आणि जे असं ऐकतील करतील ते नक्की यशस्वी होतील. तर 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं म्हटल्यावर काय करायचं? इथं एक बिंदू घ्यायचा, या रेषेवरच बिंदू घ्यायचा. ह्याच्यामध्ये शक्यतो घेऊ नका, घेतलं तर काय चुकणार नाही, परंतु इथं घेतलं तर कधीही चांगलं तुमचा रचना जो आहे त्या रचना आणखी करेक्ट यायला मदत होईल. मी कंपासमध्ये प्रश्नवाल्यांनी सांगितले तसं किती अंतर घेणार आहे? 3.5, बरोबर. माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा करायला हरकत नाही. पुस्तक तुमच्या समोर उघडं असलं पाहिजे. असण्याची असेल तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा अशा पद्धतीची उदाहरणं आहेत, ती सुद्धा तुम्हाला पाहता येतील. मी काय करायलोय? 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं काय करायला लागलोय? वर्तुळ काढायला लागलोय.
2 मार्काला जर प्रश्न पडला तर वर्तुळ काढल्याबद्दल तुम्हाला इथं 1 मार्क मिळाला आहे की नाही वारी. आता स्पर्शिका काढायची आहे. स्पर्शिका काढण्यासाठी काय करायला पाहिजे, त्रिज्या आणि अशी जी काय स्पर्श करते ती स्पर्शिका, ह्याच्यामध्ये किती मापाचा कोन असतो, 90 मापाचा. आणि मग त्याच गुणधर्माचा आधार आपण घेतोय आणि काय करतोय पहा, की या बिंदूतूनच या वर्तुळावर यम बिंदू घ्यायला सांगितलाय. इथं घेतला तर चालतोय, इथं घेतला तर चालतोय, परंतु आपण या रेषेवरच जर घेतलं तर तुमचाच फायदा होणार आहे. मी काय करतोय, असा एक किरण काढतोय. ठीक आहे. आणि मग यम बिंदूतून या किरणाला काय करणार आहे, बरोबर आहे, लंब दुभाजक काढणार आहे. म्हणून लंब दुभाजकाची रचना जी ह्याच्या आधी पण तुम्ही शिकलाय, यम पासून विशिष्ट अंतर घेऊन दोन्ही बाजूला असं चाप मारायचे. आता हे जे काय अंतर आलंय हे अंतर तुम्ही दुभागायचं आहे. दुभागणार कसं, इथं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या, वर एक चाप खाली एक चाप. आता हे अंतर बदलायचं नाही, चाप इथं ठेवणार, आधीच्या चापाला छेदेल असा चाप मारायचा. मग बरेच जण काय करतात माहितीये काय, अरे माझं छेदन झालंय म्हणून काय करतात, हे वाढवतात. चुकला. मग छेदत नसेल तर पहिला जो चाप मारलेला होता तो काय करायला पाहिजे, आधीच्या चापाला छेदेल असं काढायचं आणि मग पट्टी घ्यायची. हा बिंदू, हा यम बिंदू आणि हे 2 चापांचे छेदन बिंदू यांच्यातून जाणारी काय करायची, रेषा काढायची. संपलं. तुम्हाला 1 मार्क मिळाला. अर्धा वर्तुळाचा, अर्धा या स्पर्शिकेचा. मी बऱ्याच वेळेला जे अगदी सामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन की काय करायचं, की समजा तुम्हाला या ठिकाणी असा लंब काढायला जमत नाही, निम्म्यापेक्षा जास्त अंतर, साधं सोपं आहे. या ठिकाणी काय करा, 90 मापाचा कोन कर बिंदू घ्या आणि या बिंदूतून आणि या बिंदूतून एक रेषा काढा आणि इथं लंबतेची खूण करा. या रेषेवरच जर वर्तुळ काढलेलं असेल तर आणखीन एक फॅन्टॅस्टिक आयडिया, इथून इथपर्यंत जर तुम्ही असं चाप मारलेलं असेल तर इथं असे जर चाप मारले तरी सुद्धा तुम्हाला चालणार आहे. कसंही म्हणजे काय, हे टेक्निकचा भाग आहे, कौशल्याचा भाग आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला इथं ही स्पर्शिका काढली. इथं काय केलंय हो, केंद्राचा वापर केलाय. परीक्षेमध्ये केंद्राचा वापर न करता जर काढायला सांगितलं आणि तुम्ही या पद्धतीनं जर उदाहरण सोडवलं, समजा उदाहरण हेच घेतलंय, 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढायचं, त्या वर्तुळावर कुठंही यम हा बिंदू घ्यायचा आहे आणि त्याला स्पर्शिका काढायची आहे. ठीक आहे. आणि मग विचारले केंद्राचा वापर न करता, प्रश्न नीट वाचायला पाहिजे, नाहीतर नीट प्रश्न न वाचल्यामुळे सुद्धा फक्त वर्तुळ काढण्याचा तुम्हाला अर्धा मार्क याचा मिळेल, स्पर्शिकेचा अर्धा मार्क मिळणार नाही. म्हणजे प्रश्न वाचणं काय गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. मग मी आता काय करतोय पहा, मी प्रश्न नीट वाचलाय. काय, केंद्राचा वापर न करता 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ घेऊन यम बिंदूतून स्पर्शिका काढायचं. नेहमीप्रमाणे काय करणार, तुमच्या वहीमध्ये या ज्या काय पुसट रेषा आहेत त्या पुसट रेषेवरच कुठंतरी त्या वर्तुळाचं केंद्र घ्यायचं. ठीक आहे. 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ, मी 3.5 सेंटीमीटर कंपास मध्ये अंतर घेतोय, 1 2 3 3.5. ठीक आहे. 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे मी. जो माझा केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूला पी हे नाव दिलं. मगाशी ही जी त्रिज्या होती ती 3.5 ज्या त्या वेळीच लिहा. इथं पण मी हे 3.5 सेंटीमीटर माप घेतलेलं आहे. आणि मग याच वर्तुळावर एम हा बिंदू घ्या म्हटलंय.
इथं मी काय करतोय, एम हा बिंदू घेतोय. कुठं पण घेतलं तर चालतंय, परंतु शक्यतो तुम्ही चुकू नये म्हणून मी या ठिकाणी एम हा बिंदू घ्यायला लागलो. पूर्वी काय केलं तर मी इथून किरण काढलेला होता, इकडं अंतर घेतलं आणि पुन्हा निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वर एक चाप खाली एक चाप, वर एक चाप खाली एक चाप, आणि मग या चापांच्या छेदनबिंदूतून जाणारी काय काढलेली होती, रेषा काढलेली होती. आता मात्र या केंद्राचा वापर मी अजिबात करणार नाही. काय झालंय पहा, हा जो यम बिंदू आहे आधी शिकलाय तुम्ही, सरांनी सांगितलेलं आहे तुम्हाला की या यम बिंदूला समाविष्ट करणारा एक त्रिकोण काढा. इथं वर्तुळ या प्रकरणातील बाळांनो एक प्रमेय, स्पर्शिका छेदिका प्रमेय, त्याचा आधार आपण इथं घेणार आणि यम बिंदूतून स्पर्शिका काढणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण वापरणार आहे. म्हणजे काय हो, जर समजा मी इथून स्पर्शिका जर काढली, कशी पण स्पर्शिका असेल ती स्पर्शिका, याचा अर्थ काय, दिलेलं वर्तुळ आणि एक रेषा ह्याच्यामध्ये एकच बिंदू सामायिक असणार आहे. इथं पण तेच झालेलं आहे बघा, हे वर्तुळ आणि स्पर्शिका ह्याच्यामध्ये एकच बिंदू सामायिक असणार आहे. जर इथून जर ती रेषा जर गेली असती, समजा इथून जर ही रेषा गेली असती तर ही स्पर्शिका झाली नसती, ती छेदिका झाली असती. बरोबर, म्हणजेच काय करायला पाहिजे हो, मला या कोणा एवढाच कोण या यम या ठिकाणी काढायला पाहिजे. म्हणजेच काय, दिलेल्या कोणाशी एकरूप कोणाचा आधार मला घ्यायला पाहिजे. किंवा हे पहा, मी काय करणार आहे, इथून जर रेषा आली, इथून जर स्पर्शिका काढली तर हा जो कंस आहे या कंसाच्या मापाच्या निम्म माप या कोणाचं, आणि त्याचा मी आधार घेतला आणि काय केलं, इथं स्पर्शिका काढली तर स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार या कंसाचं माप ह्याच्या निम्म असणार आहे. म्हणजेच काय हो, वर्तुळ प्रकरणाची सुद्धा तिथं तुम्हाला थोडाफार आधार मिळाला. आता मग मी काय करतोय, त्यासाठी या कोणा इतकाच कोण इथं मला काढायचा आहे. बरोबर, ही रेषा माझी फिक्स आहे. मी काय करणार आहे, हे असं अंतर घेतलं, मग एवढ्याच मापाचा कोण मी इथं काढणार आहे. ठीक आहे, मग या रेषेपासून या चापाचं अंतर बघायचं किती आहे, किती आहे, तेवढं अंतर घेतलं. ओके, मग आता काय केलं, इथं ते अंतर ठेवायचं. ही बाजू माझी कॉमन आहे, म्हणजे ही बाजू जशी फिक्स होती तशी या कोणाची एक बाजू माझी फिक्स आहे. फिक्स बाजूपासून एवढं अंतर घेतलं, फिक्स बाजूपासून एवढं अंतर घेतलं आणि मग मी काय करतोय, इथून याला जाणारी अशी रेषा काढली. आणि मग हीच रेषा अशी खाली वाढवायची. बरं, मला एक मुद्दाम सांगायचं होतं की या वहीतल्याच रेषेवर मी हे यम हे नाव का घ्यायला सांगितलं, इथं घ्यायला सांगितलं नाही, इथं घ्यायला सांगितलं नाही, मध्ये कुठं घ्यायला सांगितलं, इथं का घ्यायला सांगितलं, तर याचं परीक्षण बरोबर आहे किंवा नाही हे तुम्हीच बघू शकताय. इथं जर हे 90 जर आलं तर ही त्रिज्या भले जरी तुम्ही काढलेली नसली तरी ती गुप्त त्रिज्या या ठिकाणी आहेत आणि त्रिजेशी स्पर्शिका 90 मापाचा कोण करते. मात्र तुम्ही इथं तिसऱ्या प्रकरणातील वर्तुळ प्रकरणाचा आधार घेतलाय, इथं त्या एकरूपतेची खूण करा, कोणते कोण समान आहेत ते लिहिलं तरी सुद्धा चालतंय. काही मुलं या कोणाचं माप आणि या कोणाचं माप सारखं काढतील. कुणाच्या मनात असं येईल, सर मी या कोणाशी एकरूप कोण काढणार नाही, मी या कोणाशी एकरूप कोण काढणार आहे. काढ बाबा, तुझं सुद्धा बरोबर. समजा एखाद्यानं ठरवलं की मी असा जर कोण काढला असता तर स्पर्शिका ही अशीच गेली असती काय, बघायला काय बिघडतंय, बघूया आपण काय करतोय. आपण
असा एक चाप, असा एक चाप. इथून पुढचा भाग तुम्हाला काढायचा नाही आहे. फक्त आपण काय करालोय, ओव्हरलुक करालोय. एखाद्याच्या अंगात आलं सर मी हा कोण काढणार नाही, खाली कोण काढणार आहे, काढ बाबा, बरोबर येते का बघूया. तीच रचना. मी काय केलं, असा एक चाप आणि असा एक चाप मारला. मग काय केलं हो, माझी ही बाजू फिक्स होती बरोबर. आता इथं या दोन बाजू फिक्स आहेत. मग हे अंतर घेतलं मी. तुमच्या लक्षात आलं असेल की इथं हा जो बिंदू मिळाला त्या बिंदूतून जर रेषा काढली तर या कोणाचं माप आणि या कोणाचं माप सारखं येतंय, व्हाईस वर्सा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, या कोणाशी एकरूप कोण इथं आणि इथं काढला तरी सुद्धा चालतोय, किंवा या कोणाचा माप आणि या कोणाचं माप खाली काढलं तरी सुद्धा चालतंय. आणि आपलं उत्तर इथं हा जर बिंदू या पेपरच्या पानाच्या या रेघेवर जर तुम्ही घेतला तर पुन्हा एकदा बरोबर आहे किंवा नाही हे बघण्यासाठी कोण मापक किंवा गुन्ह्याच्या साह्यानं सुद्धा असा गुन्हा लावून तुम्ही तुमचं उत्तर बरोबर आहे किंवा नाही बघू शकता. आता या दोन रचनांच्या नंतर वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे, हा या भागाची आपण उजळणी करतोय. आपणाला त्या तिसऱ्या वर्तुळ या प्रकरणामध्ये स्पर्शिका वर्तुळावरच्या बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येते. हे जसं तुम्ही शिकलाय तसं वर्तुळ जर असेल आणि त्या वर्तुळाच्या बाहेर बिंदू जर असेल तर वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात, 2 स्पर्शिका काढता येतात. आणि त्या दोन्ही स्पर्शिका खंडांची लांबी कशी असते, एकरूप असते, हेही तुम्ही बघितलेलं आहे. आणि त्याच सिद्धतेचा आधार किंवा त्याच गुणधर्माचा आधार आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. संकीर्ण प्रश्न संग्रहातलं उदाहरण इथं मी लिहिले, 6.4 सेंटीमीटर व्यासाचं. प्रश्न नीट वाचायला पाहिजे, व्यास दिलाय. ओके, 6.4 सेंटीमीटर व्यासाचं वर्तुळ काढा. केंद्रापासून व्यासा इतकं अंतर घ्या. त्या बिंदूला आर नाव द्या आणि आर बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. ओके, म्हणजे त्रिज्या किती सांगा बरं. बरोबर आहे, 6.4 च्या निम्म किती, 3.2 सेंटीमीटर त्रिज्या घेणार आहे. अर्थातच ठरलेलं आपण एक नाव देऊया. वर्तुळ नेहमीप्रमाणे मी सांगितलंय तसंच कुठे घेणार, वर्तुळाचं जे केंद्र आहे ते या रेषेवरच तुम्ही कुठेतरी घेणार आहे. 3.2 अंतर घेतलं कंपास मध्ये, 1 2 3 3.2. पहिल्यांदा पी हा बिंदू इथं कुठेतरी घेऊया आपण. इथं काय केलं मी, याला 3.2 याला 3.2 असं म्हटलं कारण या दोन त्रिज्या आहेत. ठीक आहे, आणि हा जो व्यास आहे याचं माप इथपर्यंत लिहा तुम्ही 6.4. मग आता काय सांगितले, केंद्रापासून व्यासा इतका अंतर घ्या. हे अंतर तुम्ही या बाजूला घेतलं तरी सुद्धा चालणार आहे किंवा या बाजूला घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. मी काय करतोय मग, ही जी रेषा आहे तुमची वहीतली, ही पुसट रेषा आहे. 6.4 अंतर हे माझ्या व्यासा इतकंच आहे बरोबर. मी काय करणार आहे, 6.4 अंतर जिथं येत आहे त्या बिंदूला मी नाव काय दिले हो, आर नाव द्या म्हटलंय. पहा, केंद्रापासून 6.4 सेंटीमीटर अंतर घ्या म्हटले. तुम्ही पट्टीच्या साह्यानं सुद्धा 6.4 अंतर घेऊ शकताय. कर्कटच्या साह्यानं 6.4 अंतर घ्या. पी पासून 6.4 अंतर याच रेषेवर घ्या आणि त्या बिंदूला आर नाव द्या. आणि आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये तुम्हाला माहिती आहे की आर या बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येणार आहेत आणि त्या 2 स्पर्शिका एकरूप असतात हे सुद्धा माहिती आहे. आणखी काय माहिती आहे हो, अशी जर ही स्पर्शिका असली, स्पर्श करणारा बिंदू
आणि केंद्रबिंदू यांना जर हे असं जोडलं, त्रिज्या काढली, तर ही स्पर्शिका आणि ही त्रिज्या एकमेकीला लंब असतात. त्याच्यावरची उदाहरणं तुम्ही सोडवलाय, ते सगळं बरोबर आहे. ह्याच्या आधी पण आपण शिकलाय ते. आणि मग या बाहेरील बिंदूतून जर मग स्पर्शिका काढायची असेल तर एकदम सोपं आहे मार्क मिळवायला. हे जे आरपी अंतर आहे, हे आरपी अंतर काय करायला पाहिजे, दुभागायला पाहिजे. कसं दुभागणार हो? निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वर एक चाप, खाली एक चाप, खाली एक चाप, आधीच्या चापाला छेदेल अशी रेषा. मग काय केलं आपण, हा चाप आणि हा चाप यांच्या छेदन बिंदूतून जाणारी रेषा. काही गोष्टी बाळांनो लक्षात घ्यायला पाहिजेत. ही रेषा या उदाहरणामध्ये याच ठिकाणी गेली, कारण हे 3.2 आणि हे 3.2 अंतर समान होतं, त्यामुळे तो लंब दुभाजक आला. म्हणजे इथूनच गेला, तो समान गेला. जर समजा हे अंतर आणखी जास्त असतं 3.2 पेक्षा, तर हा जो रेषाखंड आहे तो याच्या कुठेतरी बाहेर आला असता. त्रिज्येपेक्षा जर आर हा बिंदू जर इथं असता तर हाच रेषाखंड इथून कुठेतरी गेला असता, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतोय, हे जे व्यासाइतका अंतर होतं ते व्यासाइतका अंतर आपण काय केलेलं आहे, दुभागले. निम्म्यापेक्षा जास्त अंतर, वर एक अंतर, वर एक चाप, खाली एक चाप, आणि मग इथून हे अंतर समान येणार आहे. आणि मग वर एक चाप, खाली एक चाप. काही मुलं अशी वर्तुळ पण काढतात, पी मधून जाणारी काढायची काही गरज नाही आहे. आणि मग हे जे दोन बिंदू नवीन मिळालेले आहेत, हा बिंदू आणि हा बिंदू, इथून जाणारे असे किरण काढायचे. नावं दिलेली नाहीत काय त्यांनी, पी आर, इथं क्यू आणि एस असं नाव दिलं तरी सुद्धा चालतंय. बरोबर आहे किंवा नाही जर बघायचं असेल तर तुम्ही काय करा, मनातल्या मनात पी क्यू काढा पुसटशी अशी. जर इथं या ठिकाणी तुमचा 90 मापाचा कोन आला तर तुम्ही काढलेली रचना अगदी बरोबर आहे. काही वेळेला या क्यू आरचं आणि आर एसचं माप मोजा, या दोन्ही स्पर्शिका खंडांच्या लांब्या मोजून लिहा असं सुद्धा विचारलं जाईल. त्यावेळेला या लिहिल्या तर ते उत्तर अगदी बरोबर असेल. समजा परीक्षकाचं उत्तर एक समजा 6.3 आहे आणि तुमचं उत्तर 6.2 किंवा 6.1 प्लस मायनस 1 मिलीमीटर असेल तर ते बरोबर असू शकेल. मला सांगायला आनंद वाटतो की या ठिकाणी या रचना, या प्रकरणाची आपण उजळणी करत असताना ह्याच्यावर सुद्धा काही प्रश्न 1 मार्काचे विचारले जाऊ शकतात. जसं वर्तुळाला एका बिंदूतून किती स्पर्शिका काढता येतील, बाहेरच्या बिंदूतून किती स्पर्शिका काढता येतील, ह्याच्यावर पण काही आपल्या संकीर्ण प्रश्नसंग्रहामध्ये 1 मार्काचे प्रश्न आधारित आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. तर त्याचा सुद्धा तुम्ही 1-1 मार्काच्या उदाहरणाचा तुम्ही सराव करावा. पुन्हा एकदा मी सांगेन की पूर्ण मार्क मिळवून देणारं एक अतिशय चांगलं प्रकरण, याचा जर म्हणजे सराव केला, मी म्हणतोय फक्त इथं काही जास्त डोक्यात ठेवायची काही गरज नाही, खूप उदाहरणं सोडवायची काही गरज नाही. आणि मग अशा पद्धतीने जर तयारी केलात तर तुमच्या खात्यात किती 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 मार्क वाढत गेले हे तुमच्या सुद्धा लक्षात येणार नाही. स्कोरिंग करून देणारा हा विषय गणित हा विषय, आणि या गणित या विषयाचा तुम्ही वारंवार सराव केलात तर निश्चितपणानं मार्क मिळायला तुम्हाला मदतच होईल. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना या प्रकरणाचे जास्तीत जास्त मार्क मिळत ही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. मुख्याध्यापक संघानं मला इथं पुन्हा एकदा बोलवण्याची संधी दिली, तुमच्याबरोबर हितगुज करण्याची संधी दिली, याबद्दल कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाला मी धन्यवाद देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो.